मध्ये आपलं स्वागत। आजपासून सुरू झालेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक अर्थांनी वेगळं आणि वादळी ठरणार आहे। जवळपास 1 महिना चालणाऱ्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पाशिवाय 15 विधेयकं मांडली जाणार आहेत। त्यात 2 जुनी विधेयकं आणि 13 नवी विधेयक असतील। पण एक गोष्ट जी या अधिवेशनात दिसणार नाही ती म्हणजे अजितदादा। 28 जानेवारीला विमान दुर्घटनेमध्ये दादांचा मृत्यू झाला। त्यांच्या जाण्यानं कितीतरी ठिकाणी मोठी दरी निर्माण झाली। त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्याचं राजकारण, अर्थकारण आणि अर्थातच अधिवेशन। आज अधिवेशनामध्ये त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी तीव्रतेने जाणवली। आज दादांच्या शोक प्रस्तावावरती दोन्ही सभागृहात भाषणही झाली। जवळपास प्रत्येक पड्या नेत्यानं दादांना श्रद्धांजली वाहिली। काही नेते तर दादांच्या आठवणीमध्ये भावुक झाले होते। त्यातली काही वक्तव्य आज आपण पाहणार आहोतच। आणखीन एक दृश्य आज सगळ्यांना अगदी भावुक करून गेलं। आज अधिवेशन सुरू झालं। मुख्यमंत्र्यांनी सुनेत्रा पवारांकडे कोणकोणती खाती असतील याची सभागृहाला माहिती दिली आणि त्याआधी राष्ट्रगीत झालं। त्यावेळी अधिवेशन काळामध्ये अजित पवार जिथे बसायचे त्या बाकावरती सुनेत्रा पवार आज बसल्या आणि वातावरण अतिशय भावनिक झालं। असो, कसं आहे, राजकारणामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते परसेप्शन आणि त्याच परसेप्शनच्या लढाईमध्ये महायुती कायम महाविकास आघाडीला मागे टाकत आलेली आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा आज आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत आणि आत्ताच्या परिस्थितीतही महायुतीनंच यामध्ये कशी बाजी मारली आहे तेही तुम्हाला दाखवणार आहोत। आता कालचंच उदाहरण म्हणून सांगते। एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या बातम्या कितीही आल्या तरी पण मुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांसमोर त्यांना बाजूलाच बसवलंय। अजितदादा असेपर्यंत तिन्ही नेते एकाच मंचावरती कायम एकत्र दिसायचे। महत्त्वाच्या बैठकींनाही तिघे एकत्र असायचे। काल सरकारच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलण्याचा पहिला मान सुनेत्रा पवारांना देणं, त्यांच्या स्टेटमेंटमध्ये अजितदादा फोकसमध्ये ठेवणं हे अनेक अर्थांनी म्हणूनच महत्त्वाचं ठरलं। पण त्याचाच विरोधाभास दुसरीकडे दिसला। महाविकास आघाडीमध्ये बैठकीला शरद पवारांच्या पक्षाचे नेते पोहोचलेच नाहीत। एरवी शरद पवारांच्या पक्षाकडनं महाविकास आघाडीच्या बैठकीला असणारे शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, रोहित पवार यांच्यापैकी एकही नेता महाविकास आघाडीच्या बैठकीत नव्हता। कम्युनिकेशन गॅपसारखं कारण देत ठाकरेंच्या नेत्यांनी वेळ मारून नेली। पण दिसताना तरी हेच दिसलं की महाविकास आघाडीमध्ये काहीतरी सुरू आहे, परसेप्शन। त्याशिवाय आज महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या कुरबुरीवरती आपण चर्चा करणार आहोत। मात्र सुरुवात आजच्या प्रश्नाने करूया आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा आमचा प्रश्न आहे, महाविकास आघाडीच्या बैठकीत पवारांच्या राष्ट्रवादीची दांडी, महाविकास आघाडीत फूट पडली असं वाटतंय का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत, अजूनही आपण व्यक्त होऊ शकता। आता आज ज्या बैठकीमध्ये शरद पवारांचे नेते काल पोहोचले नव्हते तेच सगळे नेते आज अधिवेशनात मात्र पोहोचले होते आणि काल जशी ठाकरेंच्या आमदारांची दमछाक झाली होती तशीच दमछाक आज पवारांच्या आमदारांची होताना दिसली। आम्ही इथे होतो, तिथे होतो, आधीच कार्यक्रम ठरला होता अशी ठरलेली उत्तर देत पवारांच्या नेत्यांनी आज वेळ मारून नेली, ज्यात फक्त जितेंद्र आव्हाडांनी जबाबदारी घेत बैठकीत न जाण्यावर स्पष्टीकरण दिलं। आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलं होतं आम्हाला येणं अवघड होतंय, कारण का तिथं आलं तर मोठेच नेते यावे लागतात। पण काल बरेच मोठे नेते वेगळ्या ठिकाणी अडकलेले असल्यामुळे आणि माझा जर का छोटा नेता नाहीतर कार्यकर्ता हा दिल्लीत अडकल्यामुळे त्या बैठकीला आम्हाला तिथं येता आलं नाही। पण याच्या पुढे आम्ही एकत्रित महाराष्ट्राच्या वतीने लढताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। मीटिंगला उपस्थित राहण्याची जबाबदारी खरं तर माझी होती। मी माझ्या काही वैयक्तिक मीटिंग्समुळे येऊ शकलेलो नाही, त्यामुळे उगाच गैरसमज पसरले गेले। पण आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत, घटक राहू। या सगळ्याचे राजकीय पदर आपण उलगडून पाहणारच आहोत। पण आता आपण जरा अधिवेशनात जाऊया, जिथे आज अजित पवारांच्या शोक प्रस्तावावरती भाषणं झाली, ज्यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, संजय खोडके, अमोल मिटकरी, हसन मुश्रीफ, चित्रा वाघ, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, अदिती तटकरेंसह अनेक नेते भावुक झालेले पाहायला मिळाले। दादांनी ज्या 3 मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं त्या 3ही मुख्यमंत्र्यांनी दादांच्या आठवणीही सांगितल्या। अजित पवार हे महाराष्ट्राला कधी न लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री होते असं मुख्यमंत्री म्हणाले। शिवाय मित्रशोक हृदय आणि अंतस्थ आत्म्यालाही जाळतो असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली।
खरं तर दादा 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले, सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. पण अनेक वेळा ते असं म्हणायचे की मी कधीतरी मुख्यमंत्री होईल, पण मी उपमुख्यमंत्री मात्र नेहमी राहील. अशा पद्धतीनं अनेक वेळा गमतीने ते म्हणायचे. आज मी असं म्हणू शकतो, अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेव्हर हॅड. एक भावनिक नातं हे दादांशी तयार झालं. मी अनेक वेळा माझ्या मुलाखतीत म्हणायचो की राष्ट्रवादी काँग्रेस आमचं स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे, पण त्याच वेळी माझ्या मनात मात्र मला हे पक्क माहिती होतं की अजितदादा हे काही स्ट्रॅटेजिक पार्टनर नाही आहेत, तर अंतःकरणातनं आपल्यावर प्रेम करणारा अशा प्रकारचा आपला मित्र म्हणून खरं म्हणजे अजितदादांकडे मी बघितलं आणि त्यांनीही माझ्याकडे त्याच पद्धतीनं बघितलं. आणि जीवनभर मला असं वाटतं की आमचं ते नातं त्यांच्या अंतिम दिवसापर्यंत कायम होतं. हा सगळा वक्तशीरपणा, हे सगळं घड्याळाच्या काट्याने चालणं, या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी पहिल्यांदाच दादांनी टायमिंग मात्र चुकवलं. आणि ते टायमिंग म्हणजे ज्यावेळेस राजकारणामध्ये खूप मोठी इनिंग दादा खेळतील आपल्या सगळ्यांना दिसत होतं. अशा परिस्थितीमध्ये त्याने पहिल्यांदा जीवनाचं टायमिंग चुकवलं आणि त्याची हळहळ ही आपल्या सर्वांना नेहमीच राहील. महाकवी भास यांचं एक नाटक आहे स्वप्न वासवदत्त, आपल्याला माहिती आहे. त्यातला एक संस्कृत श्लोक आहे, काष्ट गतो ही पावका काय दहती, मित्र शोकस्तु हृदयमस्तीच दहती. याचा अर्थ असा आहे की लाकूड जळते तेव्हा तो अग्नी केवळ शरीर जाळतो, पण मित्रशोक हा हृदय आणि अस्थिलाही अर्थात आपल्या अंतस्थ आत्म्यालाही जाळतो. अजितदादांसारख्या एका सच्च्या मित्राचा, सहप्रवासाचा असा मृत्यू होणं ही खरं म्हणजे केवळ राजकीय हानी नाही, तर आपल्या सर्वांच्याच अंतःकरणाला प्रचंड वेदना देणारी अशा प्रकारची बाब आहे. मला असं वाटतं की त्यांच्या काही सवयी ज्या होत्या या इतक्या महत्त्वाच्या होत्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा. कधीही कुठल्याही ठिकाणी 1 मिनिटं आधी पोचायचं म्हणजे पोचायचं. 12 वाजताचा कार्यक्रम असेल तर दादा 11:59ला पोचणार, मी 12:05ला पोचणार आणि शिंदेसाहेब थोड्या वेळेमध्ये, नाही एवढं नाही पण एक 15-20 मिनिटं अजून ते मागे पुढे. सकाळी 9ची बैठक असेल, त्यांनी बोलवली असेल तर अधिकाऱ्यांना माहिती असायचं की 8:59ला दादा खुर्चीवर असणार, त्यामुळे त्याच्या आधी आपण पोचलं पाहिजे. मंत्रालयामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांपेक्षा लवकर पोचणारे दादा होते. आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळेसच विधान परिषदेमध्ये 2 माजी